आपण दुसरी फेरी सुरू करत आहोत। या दुसऱ्या फेरीत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी पहिला प्रश्न विचारतो अहिल्याबाई या गटासाठी। अहिल्याबाई या गटासाठी पहिला प्रश्न, वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या किती पट असते? वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या किती पट असते? नव्वद हे उत्तर चुकलेलं आहे। आपण प्रश्न पास करूया रमाबाई या गटासाठी। दुप्पट हे देखील उत्तर चुकलेलं आहे। प्रश्न पास होतोय लक्ष्मीबाई या गटासाठी। निमपट हे उत्तर अगदी बरोबर। लक्ष्मीबाई या गटासाठी बोनसचे 5 गुण, बोनसचे 5 गुण असतील। गटासाठी हक्काचा प्रश्न, तुमच्यासाठी हक्काचा प्रश्न, सर्वात लहान सम व सर्वात लहान मूळ असणारी संख्या कोणती? सर्वात लहान सम व सर्वात लहान मूळ असणारी संख्या कोणती? 2 हे उत्तर चुकलेलं नाही, अगदी बरोबर। लक्ष्मीबाई या गटासाठी तुमच्यासाठी तुमचा हक्काचा प्रश्न, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? नऊशे 998 हे उत्तर अगदी बरोबर। लक्ष्मीबाई या गटासाठी 10 गुण। जिजामाता या गटासाठी काटकोनाचे माप किती अंश असते? 90 अंश। 90 अंश हे उत्तर बरोबर आहे। बरोबर आहे। ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 90 ते 100 मध्ये किती मूळ? सावित्रीबाई या गटाचं उत्तर बघूया। सगळ्यांचे हात वर आहेत म्हटल्यानंतर उत्तर 100% बरोबर असेल। 1 लिख दो, 1 0 हे उत्तर अगदी बरोबर। गणित या विषयाची फेरी संपलेली आहे। या फेरी अखेर सावित्रीबाई या गटाचे गुण आहेत 20, जिजामाता 20, लक्ष्मीबाई 15, रमाबाई 20, अहिल्याबाई 10। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे। या गणित विषयानंतर तुम्हाला एक सोपा विषयावर तुमचा आवडता विषय म्हणजे सामान्य ज्ञान।